मित्रांनो, जर दिवसाची सुरुवात अपचनाने झाली तर त्याचे परिणाम फक्त पोटापुरते मर्यादित राहत नाही. अपचनामुळे पोटात गडबड, गॅस, फुगणे, अपचन आणि बेचैनी जाणवते, जे तुमच्या मूडवर आणि मानसिक स्थितीवर थेट परिणाम करतं. सकाळी उठल्यावर शरीराला सर्वात पहिली गरज असते ती म्हणजे शरीरातून विषारी द्रव्ये आणि मल बाहेर टाकण्याची. पण जर मलप्रवृत्ती पूर्णपणे होत नसेल तर शरीरात ही घाण साठून राहते आणि तीच घाण फुगीरपणा, सुस्तपणा, नीट कामात मन न लागणे आणि थकवा या स्वरूपात दिसू लागते. हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं पचन म्हणजे आपल्या एकूण आरोग्याचा पाया असतो. ही समस्या काही वेळा सामान्य वाटली तरी जर ती दररोज सुरू राहिली तर ती गंभीर आजारांची सुरुवात ठरू शकते. यामागे अनेक छोटे परंतु महत्त्वाचे कारणं असतात, जसं की आहारात पुरेसं फायबर न घेणं, रोज पाणी कमी पिणं, दिवसभर बसून राहणं आणि शारीरिक हालचालींचा अभाव किंवा मानसिक तणाव. हे सर्व घटक आपल्या पचन संस्थेवर परिणाम करू शकतात. अन्न नीट न पचल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि विषारी पदार्थ शरीरात साचू लागतात. पण चांगल्या सवयी जसं की सकस आणि फायबरयुक्त आहार, पुरेसं पाणी, नियमित व्यायाम आणि मन शांत ठेवणं यामुळे पचनक्रिया नैसर्गिकरित्या सुधारते आणि दिवस ऊर्जेने भरलेला वाटतो. बरेच जण या त्रासावर औषधं घेतात, पण नियमितपणे औषधं घेणं आरोग्यासाठी चांगलं नाहीये. अशा वेळी जर तुम्ही दररोज सकाळी फक्त 10 मिनिटे दिलीत तर घरच्या घरी योगासनं करून ही समस्या सहज दूर ठेवता येऊ शकते. चला तर मग बघूया पोट साफ करण्यासाठी कोणतीही 5 प्रभावी आणि सोपी पद्धती आहेत. नंबर 1. मलासन. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी मलासनात बसणं म्हणजेच योगासनातील गार्लँड पोज करणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं. ही एक नैसर्गिक बैठक स्थिती आहे जी मानवाच्या मूळ हालचालींपैकी एक आहे. या आसनात बसल्यानं आपल्या पचन संस्थेवर थेट परिणाम होतो, कारण या स्थितीत पोट आणि आतड्यांवर सौम्य पण प्रभावी दाब पडतो. त्यामुळे मलमार्ग अधिक सरळ होतो आणि मलप्रवृत्ती सुलभ होते. विशेषतः सकाळी या स्थितीत काही वेळ बसल्याने आतड्यांतील अडकलेला मल सहज बाहेर पडतो. मलासन केल्याने केवळ पोट साफ होण्यास मदत होत नाही तर खालच्या शरीर भागातील स्नायूंनाही बळकटी मिळते. विशेषतः कमरेखालच्या स्नायूंना, जे दीर्घकाळ बसून राहिल्यामुळे कमकुवत होत असतात. यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय मलासन नियमित केल्याने कंबर लवचिक राहते, पायांच्या स्नायूंना ताण मिळतो आणि रक्तप्रवाह सुधारतो. ही एक सोपी पण रोजच्या जीवनशैलीत अत्यंत उपयुक्त ठरणारी क्रिया आहे, जी तुमच्या सकाळच्या पाचन आरोग्याला बळकट बनवते. नंबर 2. जॉगिंग. सकाळी उठल्यावर योगा मॅटवर किंवा घरातच एकाच जागी 1 ते 2 मिनिटं हलकं जॉगिंग करणं हे अतिशय प्रभावी ठरू शकतं. सकाळच्या वेळेत शरीर स्थिर अवस्थेतून हालचालीकडे जातं आणि या हालचालींमुळे आतड्यांची कार्यक्षमता वाढते. आतड्यांमध्ये सूक्ष्म हालचाली सुरू होतात, ज्यामुळे पोटातील अन्न पुढे सरकायला मदत होते. यामुळे पचनक्रिया सुरळीत चालते आणि सकाळच्या मलप्रवृत्तीमध्ये अडथळा येत नाही. या छोट्याशा कृतीचा आणखी एक फायदा म्हणजे शरीर दिवसभरासाठी तयार होतं. जॉगिंगमुळे शरीरात रक्ताभिसरण वाढतं, ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो आणि संपूर्ण शरीरात ऊर्जेचा अनुभव मिळतो. विशेषतः ज्या लोकांना सकाळी उठल्यावर सुस्त वाटतं किंवा मग ब्लोटेड असल्यासारखं वाटतं, त्यांच्यासाठी हा एक उत्तम उपाय ठरतो. सकाळी हलक्या स्वरूपाच्या हालचाली केल्याने दिवसभर मन प्रसन्न, शरीर हलकं आणि पोट साफ राहण्याची शक्यता अधिक वाढते. नंबर 3. ताडासन. ताडासन हे एक सोपं पण अत्यंत उपयुक्त योगासन आहे, जे शरीराच्या संपूर्ण रचनेवर सकारात्मक प्रभाव टाकतं. या आसनात उभं राहून हातवर उचलल्यावर शरीर सरळ व ताठ राहतं, ज्यामुळे पाठीचा कणा लांबतो आणि शरीरात एका विशिष्ट प्रकारची खेच म्हणजेच स्ट्रेच निर्माण होते. ही खेच पोटाच्या स्नायूंवर आणि पचन संस्थेवर थेट प्रभाव टाकते. त्यामुळे आतड्यांतील अडकलेला वायू आणि मल बाहेर पडण्यासाठी मदत होते. ताडासन करताना शरीरात निर्माण होणारा ताण पोटावर योग्य प्रमाणात दबाव आणतो, त्यामुळे पचनक्रिया सुधारते. जर हे आसन दररोज 10 वेळा केलं तर पोट साफ होणं एक नैसर्गिक सवय बनते. विशेषतः ज्यांना सकाळी पोट साफ होण्यात अडचण होते त्यांच्यासाठी हे आसन उपयुक्त ठरू शकतं. ताडासन केवळ पचनक्रिया सुधारत नाही तर शरीरातील स्फूर्ती वाढवून मनालाही शांत ठेवण्यास मदत करतं. याचा नियमित सराव केल्याने हे आसन संपूर्ण आरोग्यासाठी वरदान ठरू शकतं. नंबर 4. त्रियक ताडासन. त्रियक ताडासन म्हणजेच साईड स्ट्रेचसह ताडासन हे ताडासनाचं अधिक प्रभावी रूप मानलं जातं. या आसनात शरीर उजवीकडे आणि डावीकडे वाकवलं जातं, ज्यामुळे शरीराच्या बाजूंच्या स्नायूंवर योग्य ताण येतो. या हालचालींमुळे पोटाच्या दोन्ही बाजूंवर समप्रमाणात दाब निर्माण होतो, ज्याचा थेट फायदा पचन संस्थेला होतो. विशेषतः आतड्यांमध्ये निर्माण झालेला अडथळा किंवा ब्लॉकेज दूर होण्यास मदत होते. या आसनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सकाळी सहज मलप्रवृत्ती होण्यास मदत होते
अनेक लोकांना पोट साफ न होण्याची समस्या असते, ज्यामुळे गॅस, अपचन किंवा सुस्तपणा जाणवतो. त्रियक ताडासन अशा लोकांसाठी एक नैसर्गिक आणि औषधी विरहित उपाय आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 10 ते 15 वेळा हे आसन केल्याने पोट हलकं वाटतं, पचन सुधारतं आणि दिवसाची सुरुवात स्फूर्तिदायक होते. नियमित सरावाने ही सवय शरीराला लागते आणि पचनक्रिया सशक्त बनते. नंबर 5. कटिचक्रासन. कटिचक्रासन हे एक प्रभावी योगासन आहे, जे पाठीचा कणा आणि कमरेच्या लवचिकतेसाठी खूप फायदेशीर आहे. या आसनात शरीर उजव्या आणि डाव्या बाजूने वळवलं जातं, ज्यामुळे कमरेपासून पोटापर्यंतच्या भागावर योग्य दाब पडतो. ही हालचाल आतड्यांच्या नैसर्गिक हालचालींना चालना देते आणि पचनक्रिया सुधारते. विशेषतः बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांसाठी हे आसन खूप उपयोगी ठरतं, कारण ते मल साचू न देता बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुलभ करतं. सकाळी उठल्यावर पोट साफ न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात, जसं की कमी फायबरयुक्त आहार, पाण्याचं कमी सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव. अशा वेळी नियमित औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा कटिचक्रासनासारख्या नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं जास्त फायदेशीर ठरतं. दररोज 8 ते 10 वेळा हे आसन केल्याने आतड्यांची कार्यक्षमता वाढते आणि शरीर हलकं वाटतं. या योगासनाला आपल्या दिनचर्येत समाविष्ट केल्यास पचनाच्या समस्या नक्कीच दूर होऊ शकतात. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्सकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.